जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 49 या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. यामध्ये प्रत्येक पक्ष माझा उमेदवार शिक्षित आहे, माझा उमेदवार ह्या प्रभागासाठी काहीतरी करू शकतो, अशा पद्धतीचा प्रचार करतोय. आणि या प्रभागामध्ये जे माजी नगरसेविका संगीताताई संजय सुतार आहेत, त्या मी या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं हे घरोघरी जाऊन सांगतायत. पण हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे योगदान आहे, जे पदाधिकारी आपल्या सोसायटीमधील, आपल्या विभागातील त्यांना जो प्रभाग दिलेला आहे, त्यांनी जे जबाबदारी दिलेली आहे, त्या भागात त्यांनी कोणकोणती कामं करून घेतलेली आहेत, हे सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. तर आज माझ्यासोबत इथले स्थानिक नागरिक म्हणून जे गेले आज 9 ते 10 वर्ष झालं एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्याकडे पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे उपशाखा प्रमुख म्हणून सुनील सावले माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण थेट जाणून घेणार आहोत की खरोखरच संगीताताई संजय सुतार यांच्या माध्यमातून यांच्या विभागात काही कामं झालेली आहेत का, आणि तिथले जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, खरोखरच त्यांना मतदान करतील का. मी 2017ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या संघटनेशी जुळलो आणि मला जोडून घेण्यासाठी मला आकर्षित मी सुतार साहेबांच्या कामाबद्दल आणि समाजा कार्याबद्दल आकर्षित होऊन मी त्यांच्याबरोबर जुळलो की त्यांचा समाजकार्य, लोकांना जोडून घेणं, लोकांबरोबर जे प्रेमाने बोलणं, लोकांना जवळ आपुलकी दाखवणं, हा जो जुळाव होता ना, त्या जुळावाकडे मला त्यांनी आकर्षित केलं आणि त्या आकर्षितपणे मी जुळलो. त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारी कशी पार पाडता येईल या सगळ्या गोष्टीकडे मला त्यांना केंद्रित केलं. सर्वात प्रथम मला हे बोलायचं की 2017ला जुळल्यानंतर 2017ला माजी नगरसेविका संगीता संजय सुतार ह्यांची उमेदवारी होती. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर आमची माजी नगरसेविका संगीता संजय सुतार हे निवडून आले बहुमताने. निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम मी संजय सुतार साहेबांना सांगितलं की आणि त्यांना सांगण्यासारखं काही नव्हतं. त्यांना स्वतः माहिती होतं की शिवाजीनगरमध्ये, सातारवाडीमध्ये, दुर्गामातामध्ये, गंगाबावडीमध्ये काय परिस्थिती आहे, लोक तिथे कुठल्या कंडिशनमध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात आहे. माझं बोलण्याचं हे आहे उद्देश की ह्याच्या अगोदर जे विरोधक होते, त्या विरोधकाचे आमदार होते, विरोधकाचे खासदार होते, तेही सुद्धा तिथे मतं मागायला यायची. आणि मतं मागायच्या टायमाला जेव्हा ते घरी घरी आणि गल्ली गल्ली आणि सोसायट्या फिरत होते, तेव्हा त्यांना तिकडे कळायचं नाही की ह्या गल्ल्यांची परिस्थिती काय, या सोसायटीची परिस्थिती काय आहे. आणि ते निवडून आल्यानंतर तिकडनं मतं घेतल्यानंतर पण ते पुन्हा तिथे कधी बघायला यायचे. आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी होती, विरोधकांच्या कार्यकर्त्यांची, की आमच्या इकडनं, आमच्या सोसायटीमधनं, आमच्या गल्लीतनं, आमच्या घरातनं, आमच्या लोकांकडनं आमच्या मतं तुम्हाला आम्ही दिलेली आहेत. तर ती मतं आम्ही तुम्हाला यासाठी दिले की आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या गल्लीमध्ये आमच्या गटर बनली पाहिजे, रस्ते बनले पाहिजे, लाईटी लागले पाहिजे. हे त्या विरोधकाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण ते कार्यकर्ते काय करायचे, आपल्या घराजवळच्या गल्ली गटार बनवायचे आणि बाकीचे लोकांचं ज्यांना कन्व्हिन्स करायचे, त्यांना ज्यांना बोलायचे की बाबा आमच्या उमेदवाराला मतदान करा, ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. 2017ला आमची माजी नगरसेविका संगीता संजय सुतार हे निवडून आल्यानंतर 2017ला संजय सुतार साहेबांनी पाठपुरावा करून 2018ला सर्वात प्रथम एवढा मोठा काम केलं आमच्या शिवाजीनगरसाठी. शिवाजीनगरमध्ये ती 12 फूटला जो ड्रेन होता, तो ड्रेन बनवला. त्या ड्रेनमुळे जे शिवाजीनगरमध्ये ज्या सोसायटी आहेत, त्या सोसायटींची मी नाव तुम्हाला सांगतो. त्या सोसायटीची कलवट त्या बाप्टी चर्चजवळ जो ड्रेन आहे ते समुद्रकिनारी जातो, त्या ठिकाणी ते जात होतं. समुद्रकिनारी अगर समुद्राला भरती आली तर ते पाणी अडून राहायचं आणि लोकांच्या घरात पावसामध्ये ते शिरायचं. आणि ते शिरल्यानंतर लोकांना काय, ज्यांची घरं खाली गेलेली आहेत त्यांच्या घरात 3-3 फूट 4-4 फूट पाणी भरून राहायचं. संजय सुतार साहेबांनी हे पाणी केली. संजय सुतार साहेबांनी बघितलं आणि संजय सुतार साहेब एक पोराला एक लोकांना ओळखतात, एक मतदार म्हणून नाही, लोक आपले म्हणून ते ओळखतात. त्यांना काळजी आहे की आपली लोक आहेत ती. तर
ते ड्रेन बनवल्यानंतर त्या ड्रेनचा पाठपुरावा संजय सुतार साहेबांच्या माध्यमातून झाला. अभिजित अडसोले आमचे विभाग प्रमुख होते. त्या विभाग प्रमुखांना बोलवून शिवाजीनगर मामू गल्लीच्या मैदानामध्ये भव्य मोठा उद्घाटन समारंभ केला. आता ते मेंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्याचा हे फायदा झाला साहेब, मी तुम्हाला सांगतोय बघा. सुरुवातीला जसं मामू गल्लीमध्ये आपण घुसल्यानंतर तिथे हरबा देवी वेलफेअर सोसायटी आहे, त्याला बाजूलाच लागून आझाद हिंद सोसायटी आहे, त्याच्यानंतर साईनाथ वेलफेअर सोसायटी आहे, त्यानंतर जनता वेलफेअर सोसायटी आहे, त्यानंतर जागृती वेलफेअर सोसायटी आहे, त्यानंतर आणखी एक सोसायटी आहे युनिटी वेलफेअर सोसायटी आहे. असे कित्येक सोसायटी आहे की ज्यांचे कळवट त्या समुद्राच्या वाटेला होते. ते समुद्राच्या वाटेला असल्या कारणाने तिथे पाणी भरल्यानंतर लोकांच्या घरात पाणी भरायचं. पण त्या सगळ्या सोसायटींची वाट त्या मामू गल्लीच्या ड्रेनमध्ये जोडल्यानंतर ती वाट त्या मामू गल्लीच्या बाहेर मेन गटरला जोडलं आणि इकडनं बाप्टी चर्चला जोडलं, जेणेकरून पावसाळ्यात पाणी भरत नाही. त्यानंतर पथदिवे लावलेत. मामू गल्लीपासून ते बाप्टी चर्चपर्यंत 22 ते 23 पथदिवे लावलेले आहेत. ते पथदिवे ह्यासाठी लावले की आपल्या लहान पोरी, आई बहिणी, माता बंधू रात्री अपरात्री कार्यक्रमाला कुठे सणासुदाला जात गेल्यानंतर की बाबा काळोखात तिथे आल्यानंतर त्यांना कुठलीही त्रास होऊ नये, कुठली अडचण होऊ नको, कोणाचं काही हे नको हो म्हणून ते पथदिवे लावले साहेबांनी. त्यानंतर मी ज्या ज्या सोसायटीचे नाव घेतले आहेत साहेब, मी तुम्हाला सांगतो, आव्हान करतो तुम्हाला मी की हे सगळं काम मी सांगतोय पुन्हा, हे सगळं काम संजय सुतार साहेबांच्या माध्यमातून आणि आमची माजी नगरसेविका सौभाग्यवती संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून, यांच्या फंडातून, यांच्या निधीतून झालेलं आहे. ज्या ज्या सोसायटींची मी नावं घेतलेत त्या सोसायटीमध्ये तुम्ही जाऊन त्या जनतेला, त्या लोकांना, त्या घरातल्या लोकांना, एक एक व्यक्तीला विचारा की हे तुमचे गटर कोणी बनवले, तुमच्या गल्ली कोणी बनवलं, तुमच्या गल्लीचं सौंदर्यीकरण कोणी केलं. आणि मग जे विरोधक आहे, विरोधकांचे कार्यकर्ते आहेत, विरोधकांची वार्ड अध्यक्ष आहे, विरोधकांचे शाखा प्रमुख आहे, त्यांनी तिथे हे उत्तर दिलं पाहिजे की हा मी हे काम केलं आहे की नाही केलं आहे करून. खोटं शेर घेणार, साहेबांना उद्देशून बोलणार, संजय सुतार साहेबांच्या मागे लागून ही कामं करून घेतलेली आहेत. अच्छा, हेच नाही, तुम्हाला मी सांगतो आहे की सातारवाडी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असतं, तुम्हाला अगोदरचे फुटेज देतो किंवा न, ते फुटेज देण्याची गरज नाही साहेब. जे चोरी करतात, जे खोटं बोलतात आणि खोटं शेरे घेतात, ह्यांना फुटेज द्यायची गरज लागते. आम्हाला फुटेज द्यायची गरज नाही आहे. सातारवाडीमध्ये रस्ते नव्हते. वर्षाच्या 12 महिने अगर समजा एखादा बाटली पण पाणी टाकलं ना, तर ते 4 ते 5 दिवस तिथे पाणी ते साचून राहायचं, दुर्गंधी याची, म्हणजे अवस्था एवढी वाईट होती की विचारू नका. त्या सातारवाडीच्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा. तिथे आम्ही गटारं बनवली, तिथे आम्ही मेन मुख्य रस्ता बनवला, तिथे आम्ही पथदिवे लावले, तिथे आम्ही 150ची लाईन घेऊन गेलो. मग हे कोणाच्या माध्यमातून झालं? हे सौभाग्यवती संगीता संजय सुतारच्या माध्यमातून झालं. विरोधकाचे जे वॉर्ड अध्यक्ष आहे, विरोधकाचे जे कार्यकर्ते आहे, ह्यांनी हे सांगावं ना, त्यांनी कुठल्या सोसायटीमध्ये, कुठल्या एरियामध्ये लोकांची कामं केलेली आहेत. त्यांनी कामं जी केलेली आहेत आपल्या नेत्यांकडनं, ते सिर्फ आपल्या गल्ली घराचेच कामं केलेली आहेत, जनतेची कामं नाही केलेली आहेत साहेब. आणि मी तुम्हाला एक सांगतोय की कोविडच्या काळामध्ये मला अभिमानी आहे की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे, निष्ठावान शिवसैनिक आहे. आणि आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे, आम्हाला संजय सुतार साहेब पण सांगतात की 80% आपल्याला समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं आहे. मी तुम्हाला कोविडचा काळ सांगतो. कोविड जेव्हा लागलं, कोविड लागल्याबरोबर संजय सुतार साहेबांनी आमच्या टीमला आदेश दिला की शिवाजीनगर, गंगाबावडी, दुर्गामाता, सातारवाडी आणि शिवाजीनगर, मामू गल्ली, जेवढा पण परिसर आहे त्या ठिकाणी प्रत्येक घरी, गल्ली, सोसायटीमध्ये सॅनिटायझर झाला पाहिजे. मी माझी टीम, तुम्ही पाहिजे तर फेसबुकवरती माझ्या जावा, फेसबुकवरती आमचे सगळे फुटेज आहेत. मी माझी टीम सगळ्या गल्ली, घरी सॅनिटायझर केलं. सॅनिटायझर करत असताना आमच्याकडे मास्क नाही आहे, काहीही नव्हतं, पण आमची न पर्वा करता आम्ही जनतेची पर्वा करून ते सगळं कार्य केलं. त्यानंतर आम्ही औषध वाटप केलं, त्यानंतर आम्ही राशन वाटप केलं. संजय सुतार साहेबांनी मला सांगितलं की सुनील, घरी राशन पोचलं पाहिजे, घराघरातनं जाऊन लोकांपर्यंत हे राशन पोचवलं पाहिजे. लोकांना काय त्रास आहे हे मला सांगत जा आणि लोकांना घेऊन ये. लोकांना अजून काय लागेल ते मला सांग. मला अभिमान आहे, मी पोचवलं आहे राशन. सोसायटींची लिस्ट आहे माझ्याकडे, सोसायटींची नावं आहेत, सोसायटीच्या लोकांना घेऊन आलो आहे साहेबांची इथे आणि त्यांना जे काही देता येईल ते धान्य वाटप केलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून. करता पण तिथे होता हा. तर असं झालं हे करून. आणि त्या टायमाला मी 100 नंबरवरती फोन मारलं, पोलिसांना मी सांगितलं, तर पोलिसांनी बोललं करून की आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवतो किंवा आम्ही येऊन पाहणी करतो, पण ते काही आले नाही. मग मी सुतार साहेबांना फोन केलं की मी बोललो, असं झालेलं आहे करून आणि बॉडीचं स्मेल यायला लागलेली आहे करून. तर त्याला पंकजला फोन मारला.
पंकज म्हणून ॲम्ब्युलन्सवाला आहे, तुम्ही पाहिजे तर विचारू शकता. त्यांनी 18,000 रुपये सांगितलेले. तर ते पण बोलला करून की मी वेळ सांगू शकत नाही, जशी अवेलेबल होईल तशी देईन, कारण की कोविड सुरू झालेलं आणि लोकांचं हे होतं. मी साहेबांना घेऊन आलो. साहेबांनी ॲम्ब्युलन्सला फोन मारला. त्या ॲम्ब्युलन्सने बोलला मी 12,000 रुपये घेईन, पण मी सगळं करून देईन. साहेबांनी त्या रिलेटिव्हला मी घेऊन आलो. साहेबांनी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला बोललो आणि ॲम्ब्युलन्स मला वाटते कमीत कमी अर्धा ते पाऊण तासामध्ये ती ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्सवाल्याने बोलला करून की बाबा मी म्हणजे सगळं करून देईल. आणि साहेबांनी जात पात ही नाही बघितलं. साहेबांनी बघितलं की तो शेवटी माणूस आहे, मी शेवटी माणूस आहे, माझा पण अंत आहे, त्याचा पण अंत आहे, म्हणून माणुसकी म्हणून साहेबांनी तिथे त्याला 12,000 रुपये दिले आणि त्या फॅमिलीच्या हातामध्ये, आणि बोललं करून तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं सगळं व्यवस्थित होईल, काही गरज लागली तर मी आहे किंवा सुनील आहे, सुनीलला फोन करा. तर तुम्ही मला सांगा साहेब, आम्ही कोविडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. मी तुम्हाला हे सांगतो की मी प्रूफ देऊ शकतो साहेबांच्या माध्यमातून. साहेबांना जेव्हा जेव्हा मी फोन करतो, डेथ सर्टिफिकेट, तुम्हाला मी त्या डॉक्टरचं नाव नाही सांगू शकत, नाही तर विरोधक जाऊन त्याला बोलेल बाबा आमचा पण हे करा करून. कमीत कमी त्या डॉक्टरकडनं आम्ही लोकांच्या जनसेवेसाठी 150 ते 200 डेथ सर्टिफिकेट आम्ही घेतलेले. लोकांचं कोण डेथ झाला आहे बाबा, कोणाकडे आधार कार्ड नाही आहे, साहेबांनी एफिडेविट, असे भरपूर कार्य आहे साहेब. मी काय सांगू तुम्हाला सुतार साहेबांबद्दल. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यावरती बोट उचलू नका, कारण की बोट उचलण्याचा तुमच्याकडे काही हेच उत्तरच नाही आहे. तुम्ही हे सांगा ना, तुम्ही कार्य काय केले, तुम्ही कोविडमध्ये कोणाला मदत केली, तुम्ही कोविडमध्ये कोणाकोणाच्या घरापर्यंत पोहोचले, तुम्ही कोविडमध्ये कोणाला आपुलकी दाखवली. अच्छा, ते नसताना तुमचे आमदार गेल्या 4 टर्म आहेत, तुमचे खासदार 4 टर्म आहेत, त्यांच्या माध्यमातून लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुम्ही कोणाला ॲम्ब्युलन्स पुरवली, तुम्ही कोणाला डेथ सर्टिफिकेट दिलं, या तुम्ही कोणाच्या सुखादुखाला गेले? सुखादुखाला श्रीप सौभाग्यवती संगीता संजय सुतार आणि आमचे लाडके समाजसेवक संजय सुतार साहेब हे नेहमी 24 तास लोकांसाठी हजर आहे. रात्री 2ला पण फोन केलं, काय झालं सुनील? मी म्हणलं दादा असं असं झालेलं आहे. ठीक आहे, तू काळजी करू नको, तू इथे ये, मग आपण जाऊया त्या ठिकाणी. आणखी काय बोलू त्यांच्याबद्दल? अच्छा, एक अजून तुम्हाला उदाहरण सांगतो साहेब. ही 250ची जी लाईन आली शिवाजीनगरमध्ये, आम्ही 6 प्रपोजर हा, म्हणजे शिवाजीनगर गेट नंबर 2 पासून ते बाप्टी चर्च गेट नंबर 3 हा एक प्रपोजर, वाडेरा तलावचा एक प्रपोजर, डोंगरपाड्याचा एक प्रपोजर, अंबुजवाडीचा एक प्रपोजर, धारोलीचा एक प्रपोजर, असे 6 प्रपोजर साहेबांच्या माध्यमातून, म्हणजे वॉटर कनेक्शनचे, ते सगळं पाठपुरावा करत असताना मी सोबत होतो. साहेबांच्या पाठपुरावा करत असताना वॉटर डिपार्टमेंटचे रावते साहेब आहे आयुक्त, ते त्यांचं अंधेरीचं हे होतं, पण अंधेरीची बिल्डिंगचं काहीतरी काम चालू होतं म्हणून ते गोरेगावमध्ये बसायचे 5व्या माळ्यावरती. त्यांचा मला वाटते 30 जुलैला त्यांचं रिटायरमेंट होतं आणि आम्हाला तिथे 3:30 पावणे 4ला पोचायचं होतं रावते साहेबांकडे, कारण की त्यानंतर मग ते काम झालं नसतं. आम्ही इकडनं फुल पाऊस होता साहेब, ना छत्री ना रेनकोट, काहीच नाही. निष्ठावंत आहे साहेब, साहेबांचा आदेश आहे आणि लोकांच्या कार्यासाठी आपण तात्पर उभा असतो. आम्ही त्या सगळ्या गोष्टी करता करता आम्ही 3:15 3:30ला गेलो. जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही, आणि मला खूप थंडी ताप होतं. त्या ह्याच्यामध्ये पण सुतार साहेबांनी सांगितलं की सुनील आपल्याला जावं लागेल, करावं लागेल. मग आम्ही गेलो. 3:15 3:30ला आम्ही तिथे पोचलो. रावते साहेबाचा सत्कार समारंभ खालती होता ग्राउंडला, आणि गेल्याबरोबर त्यांना मी दिलं, आणि दिल्यानंतर ते बोलले, सवळे खूप अभिमान आहे मला की माझ्या जाता जाता संजय सुतार साहेबांनी एवढं मोठं आणि एवढं छान लोकांसाठी काम करून दिलेलं आहे. तर तुम्ही सांगा साहेब, अधिकारी रिटायरमेंटच्या टायमाला पण संजय सुतार साहेबांचं नाव काढून त्यांना अभिमान वाटतंय की मी जाता जाता माझ्याकडे एवढी मोठी कामं करून घेतात आहे. मग तुम्ही सांगा ना साहेब, विरोधकांकडे काय उत्तर आहे? विरोधकांकडे सांगावं ना की त्यांनी काय काम केलंय करून. ते न कामा करता उगाच आमच्यावरती बोटं होतात. मला एकच म्हणणं आहे की तुम्ही कामं करा, तुम्ही क्रेडिट घ्या, तुम्ही नाव घ्या आणि लोकांपर्यंत पोचा, आणि सांगा ना की बाबा हे काम केलेलं आहे मी. तुम्हाला जरा तरी म्हणजे माणुसकीच्या नाते मी सांगतो आहे की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांना पण वाटली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना पण वाटली पाहिजे. म्हणून माझं एकच आव्हान आहे, शिवाजीनगर, गंगाबावडी, सातारवाडी या मडवासियांना, माझ्या माता बंधू सगळ्यांना विनंती आहे की संजय सुतार साहेबांसारखा आणि समाजसेवक आणि सौभाग्यवती संगीता संजय सुतार सारखी आमची लाडकी होणारी भावी नगरसेविका पुन्हा होणार, हे आमचं धैर्य आहे, आणि होणार म्हणजे होणारच. मला आव्हान आहे की 15 जानेवारीला 3 नंबर बटन दाबून
मशाल हा चिन्ह आहे, ते मशालाचं चिन्ह दाबून बहुमताने लोकांनी मतदान करा आणि बहुमताने आम्हाला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच ज्या पद्धतीचं शिवाजीनगर असेल, शिवाजीनगर त्याच्यानंतर गंगाबावडी हा जो पूर्ण परिसर आहे, इथले जे मतदार आहेत हे आता काम पाहून मतदान देतील की पैशापोटी मतदान देतील की आश्वासनपोटी मतदान देतील हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे. पण आम्ही वारंवार जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातूनही आवाहन करतोय की असे लोकप्रतिनिधी निवडा की जे तुमच्या हाकेला असतील, जे तुमची नेहमी सेवा करू शकतील आणि निस्वार्थपणे जसं तुम्ही त्यांच्याशी जोडलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत तसेच निस्वार्थ जोडले जातील. पैशापोटी कुठेही मतदान करू नका, आमिषापोटी कुठेही मतदान करू नका. कारण पैशाने दिलेलं मतदान हे नेहमीच भ्रष्ट व्यवस्था तयार करणारं असतं आणि यामधनं नेहमीच आपला जो विकास आहे तो कुठंतरी घटला जातो आणि त्यामध्ये जातीवादीचं राजकारण तयार केलं जातं. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय की 15 तारखेला जे मतदान आहे ते निस्वार्थपणे आणि योग्य उमेदवाराला करा. तर अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत आणि राहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.